लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे सध्या वाहू लागलेले आहेत। विधानसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी जरी काही अवकाश असला तरी प्रत्येक तालुक्यामध्ये इच्छुक मंडळी मीच कसा योग्य अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये गेले 35 वर्षांमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी जो काही विकास केला आहे तो सगळ्यांच्या पुढे आहे। सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये इच्छुक मंडळींचं सुद्धा काही प्रमाणामध्ये पेव फुटलेला आहे। शरदचंद्र पवार या पक्षाकडनं देवदत्त निकम, त्याचबरोबर शिवसेनेकडनं सुरेश भोर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होते। आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा, असा आपला एक विशेष कार्यक्रम आहे। आपण चांडोली बुद्रुक या गावामध्ये आहोत। आपल्यासोबत मार्केट कमिटीचे संचालक संदीप थोरात आहेत। या गावचे ते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी देखील राहिलेले आहेत। तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा, सर काय सांगाल, तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? आंबेगाव तालुक्यामध्ये हवा तर वळसे पाटील साहेबांचीच आहे। गेली 35 वर्ष तालुका हा फुलासारखा साहेबांनी जपलाय। अनेक विकास कामं साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालीत। मला आठवतंय 1990ची निवडणूक म्हणजे पहिली निवडणूक, त्यावेळेस साहेब पहिल्याच वेळेस आमच्या घरी आले आणि आमचा चांडवली हा वेताळमाळा आणि माळावरून एक साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या घरापर्यंत। त्यावेळेस चिखलाचा रस्ता होता। आम्हाला आमच्या 2 व्हीलर गाड्या त्या माळावरती लावायला लागायच्या आणि तिथून गुडघावर चिखल तुडवत ह्या ठिकाणी यायला लागायचं। आणि पहिल्या वेळेस जेव्हा साहेब आले तर आमच्याकडं त्या वेळेस टेम्पो होता, एक 608 टेम्पो नवीनच घेतला होता। आमच्या वंडेकरीचा व्यवसाय असल्यामुळे वडिलांनी घेतला आणि साहेबांची अँबेसिडर कार होती। तेव्हा अँबेसिडर पाऊस झाला होता, असा चिखल होता आणि त्याच्यातून ती येत नव्हती, गाडी फिरायची। मग आमच्या 608 मध्ये बसून साहेबांना आम्ही आमच्या घरी आणलं आणि त्या ठिकाणी तो मेळावा झाला होता। आणि त्यानंतर साहेबांनाही लगेच लक्षात आलं का ह्या माळ्याला खरं रस्त्याची गरज आहे। लगेच निवडणुका झाल्यानंतर 1 महिन्याभरातच आमचा हा रस्ता त्यावेळेस खडी करून दिला। अशा पद्धतीची कामं सर्व चांडवली गावात असतील किंवा तालुक्यात असतील। 90 साली तर त्यावेळेस आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय होती आपल्याला माहिती आहे। म्हणजे पाणी नव्हतं। आमच्या ज्या ज्या ठिकाणी नदीच्या काठाला ज्या जमिनी आहेत त्याच कुठंतरी 4 महिने 5 महिने पिकायच्या आणि ज्या विहिरींना पाणी आहे त्याच विहिरींच्या बाजूच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिकं घेता यायची। परंतु ही केटीवेरचे बंधारे झाले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे। आमच्या चांडवलीला एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा झाला, कळंबला झाला आणि एवढ्या लोकांना सुखसोयी झाल्या की प्रत्येक शेतकऱ्याने नदीवरून लिफ्ट इरिक्शन केले आणि आता लवकी असेल किंवा आमचा काळेमळा असेल त्या ठिकाणी त्यानंतर लोकांनी त्या खडकाळ जमिनी लेवल केल्या आणि आता नंदनवन फुललंय त्या ठिकाणी। म्हणजे अशा पद्धतीची कामं साहेबांची आहेत। त्यामुळं आंबेगाव तालुक्यात ही 35 वर्षापासून वळसे पाटील साहेबांचीच हवा आहे आणि इथून पुढं वळसे पाटील साहेबांचीच हवा राहणार। मला सांगा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम 10 वर्ष अध्यक्षपद उपभोगलं, मार्केट कमिटीचे ते सभापती होते। त्यांची काही मंडळी असे म्हणतात की जी लोक वळसे पाटलांचं गुणगान गातात हे त्यांना लाभार्थी म्हणतात। आता तुम्ही मार्केट कमिटीचे संचालक आहात, तुम्ही सुद्धा लाभार्थी आहात। देवदत्त निकम यांचे जे कार्यकर्ते तुमच्यावर जी टीका करतात लाभार्थी म्हणून, हे योग्य का? लाभार्थी म्हणजे काय? आम्ही पण 20-25 वर्ष समाजामध्ये काम करतोय, मी गावात काम करतोय। मी 2007 साली उपसरपंच पद मला गावाने दिलं। मी लोकमतातूनच निवडून आलो ना आणि गावासाठी काम केलं। 5 वर्षात असं काम करून दाखवलं की लोकांनी परत मला 5 वर्षात निवडून दिलं। मी त्यावेळेस सदस्य झालो आणि आत्ता पण 3री टर्म आहे माझी ग्रामपंचायत सदस्य पदाची। आणि आम्ही गावात काम करत असताना सर्वसामान्य जनतेचा विचार करून काम करतोय। ग्रामपंचायतची कामं आहेत ती आम्हाला माहिती आहेत ना, काय करायचं। आत्ता आम्ही ह्या लाडक्या बहीण योजनेचंच सांगतो तुम्हाला, आमच्या चांडवली गावातून 800 फॉर्म भरून घेतले। 800 गोरगरीब ह्या महिलांना, आमच्या भगिनींना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे। त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी योजना असेल, श्रावण बाळ योजनेचे 110 फॉर्म भरून घेतले। आणि जी संजय गांधी योजना आहे, ज्या आपल्या विधवा महिला असतील, परित्यक्त्या असतील, त्यांना आपल्या पतीचा आधार नाही, लहान लहान मुलं त्यांनी सांभाळायची कशी, अशा महिलांना आम्ही या ठिकाणी
संजय गांधी योजनेतून त्यांना लाभ मिळवून दिला. आम्ही तळागाळापर्यंत काम करतोय. प्रत्येक लोकांच्या अडचणीत जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या दसक्रिया असतील, अंत्यविधी असेल, कोणाच्या घरी काही पूजेचे कार्यक्रम असेल, लग्नाचे कार्यक्रम असेल, प्रत्येक गोष्टीत आम्ही त्या ठिकाणी सहभागी होतोय. आम्ही लोकांसाठी काम करतोय म्हणून आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिले आणि म्हणूनच साहेबांनी आम्हाला हे संचालक पद दिले बाजार समितीचं. आणि आम्ही लाभार्थी कसे होऊ शकतो? तर आम्ही लोकांसाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय, तर साहेब आम्हाला संचालक पद देणारच ना. आम्ही कसे लाभार्थी होऊ शकतो? माझा प्रश्न असा आहे, 10 वर्ष देवदत्त निकम कारखान्याचे चेअरमन राहिले, मार्केट कमिटीचे सभापती राहिले. ते स्वतः लाभार्थी नाहीत का? तो आहेतच. मग त्यांचे कार्यकर्ते जर एखाद्याने वळसे पाटलांची बाजू घेतली तर त्यांना लाभार्थी म्हणतात. या टीकेकडे कसं पाहता? काही आता लाभार्थी बघा, देवदत्त निकम असतील, त्यांना पण साहेबांनी भरपूर दिलं. 10 वर्ष भीमाशंकर कारखान्याचं ते चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. 7 वर्ष बाजार समितीचं सभापती म्हणून काम केलं त्यांनी. ते लाभार्थी नाही? 100% जर आम्हाला ते कार्यकर्ते लाभार्थी म्हणतात, ते पण लाभार्थी आहेत आपलं ना. झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून पाहिजे. 100% ती सवयच आहे ना त्यांना, का आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं. पण हे जास्त दिवस चालणार नाही. जनता जो ज्या पद्धतीने वागतो त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या गावातलेच कार्यकर्ते तुमच्यावर टीका करतात, यांना त्यांच्या मळ्यात जायचा रस्ता नीट करता आला नाही. आता काही स्वयंघोषित कार्यकर्ते आहेत, कुठंतरी प्रकाश जोतात येण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. पण मलाही माझं त्यांना सांगणं आहे, अरे बाबांनो, पहिले समाजासाठी काम करा. तुम्ही काय केलंय समाजासाठी, गावासाठी तुम्ही काय केलंय? अगोदर लोकांसाठी काम करा आणि मग ह्या समस्या मांडा. म्हणजे हरी थोरात त्याबद्दल बोलताना आमच्या चांडवलीतलं स्वयंघोषित कार्यकर्ता आहे, त्यांनी काहीतरी तुमच्या चॅनलला बाईट दिली होती. हरकत नाही. वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की 2019 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. हरकत नाही. इथून पाठीमागं ज्या ज्या इलेक्शनला साहेब निवडून यायचे, साहेबांना हे मताधिक्य कमी असायचं. त्या बेट्याला माहीत नाही का आमचं चांडवली गाव हे दोन्ही विचाराचं आहे. आढळरावांच्या पाठीमागं होतं आणि वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागं आहे. खासदारकीला आढळराव पाटलांना हे मताधिक्य द्यायचं आणि लोक विधानसभेला वळसे पाटील साहेबांना मताधिक्य द्यायचं. आमची जनता एकदम सुज्ञ आहे चांडवलीतली. ठरवून चालायचं नाही, ठरवून म्हणता येत नाही. आता हे लोकांची शेवटी लोकभावना आहे, लोकशाही आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती ठरवून होतं का कसं होतं. पण जनता वळसे पाटलांनाही मतदान करायची, आढळरावांनाही मतदान करायची. आणि त्यांनी काहीतरी असं ते ठिकाणी वक्तव्य केलं आपल्या चॅनलला वाणी साहेब की 2019ला तो राष्ट्रवादीत आला म्हणून साहेब प्लस झाले. आणि त्यांनी काय सांगितलं, 500 मतांनी साहेब मायनस असायचे. त्याला म्हणावं 1989 पासूनची तू सगळं रेकॉर्ड चेक कर. साहेब प्रत्येक वेळेस भरपूर, म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त मताधिक्याने साहेब निवडून आले. तर चांडवलीमध्ये पण साहेबांना चांगलं मतदान व्हायचं. ठीक आहे, 70-80% होत नव्हतं, पण 55% वगैरे मतदान व्हायचं साहेबांना. आणि त्यानंतर चांडवलीतली अशी परिस्थिती होती. चांडवली हे गाव आमचं थोडंसं काँग्रेस विरोधी विचारसरणीचं गाव आहे पहिल्यापासून. किसनराव बांडखिल्यांचा आमच्या चांडवली गावावर पगडा राहिलेला आहे. त्यामुळं पहिल्यांदा सुरुवातीला काँग्रेसला तर फार मतदान कमी असायचं, पण आपल्याला कळत नव्हतं, ते मतपेटीतून मतदान असायचं. पण त्यानंतर ज्यावेळेस हे वोटिंग आले, इलेक्शन बॅलेट पेपर आले, तेव्हापासून मतदान कळायला लागलं. पण पहिल्या इलेक्शन पासून साहेबांचा हा चांडवली असेल, म्हणजे जसं तालुक्यात मताधिक्य वाढत गेलं तसा चांडवलीमध्ये सुद्धा साहेबांचा हा मताचा टक्का वाढत गेला. ते युवकांनी तुमच्या संदर्भात जी टीका केली, साहेबांवर जी टीका केली, साहेब आणि आढळराव पाटील यांच्याबद्दल ज्यांनी जो शब्द वापरला, कितपत योग्य? ठीक आहे, माझ्यासारख्यावर टीका केली तर मला काय हरकत नाही. बाळा, तू माझ्यावर किती टीका कर, अरे तुझा जन्मही नव्हता झाला तेव्हापासून वळसे पाटील साहेब हे राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. त्यांनी काय काय कामं केली ती सगळी जनता जाणते. तालुक्यासाठी काय काय केलंय, हा दुष्काळी तालुका कसा सुकाळ झाला, तालुक्यामध्ये सगळी पिकं चांगली पिकायला लागली, लोकांच्या राहणीमानात फरक पडला. आणि वळसे पाटील साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा जे सहकारी संस्था आहेत, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, शरद सहकारी बँक असेल, ह्या सगळ्या संस्था अतिशय उत्तम पद्धतीने चालवण्याचा साहेबांनी ह्या चालवल्या. आणि
या संस्थांमुळं सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा झाली. हा काय सांगतोय का काळेमाळ्याचा रस्ता मी साहेबांकडे गेलो आणि बंटी दादांनी मला अडवलं, तू साहेबांकडे जाऊ नको, हे तुझं काम करतो मी, मला साहेबांकडे जाऊन दिलं नाही. अरे बेट्या, त्याला म्हणावा की वळसे पाटील साहेब कधीच बघत नाही हा आपला माणूस आहे, म्हणजे आपल्या पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा माणूस आहे. वळसे पाटील साहेबांकडे कुठलाही माणूस गेला तर त्याचं काम केल्याशिवाय ते राहत नाही. आणि साहेबांचं नेहमीच सांगणं आहे, मला ज्या गावातून मतदान जास्त झालंय त्यापेक्षा कमी ज्या गावात मतदान झालंय त्या गावामध्ये मी जास्त कामं करतो. आणि तो काळेमाळ्याच्या रस्त्याबद्दल तो सांगतो, झाला नाही. आत्ता वाणी साहेब माझ्याबरोबर चला, तुम्ही दाखवतो. आमचे सरपंच या ठिकाणी बसलेत, त्यांचाच रस्ता आहे तो काळेमाळ्याचा. तो रस्ता वळसे पाटील साहेबांनी आणि खासदार आढळराव पाटलांनी हा अर्धा केलाय. ठाकर वस्तीपर्यंत तो 2 किलोमीटरचा रस्ता आज डांबरी आहे, तुमच्या पोटातलं पाणी सुद्धा हलायचं नाही. आणि स्ट्रीट लाईटचं काम शेवटपर्यंत स्ट्रीट लाईट झाली आणि हा म्हणतो ती कामं झाली नाही. हा काय कोणत्या याच्यात राहतोय काय मला कळत नाही. याला कळतही नाही काय राजकारण काय समाजकारण आहे. आणि मोठ्या नेत्यांबद्दल बोलतो, वळसे पाटील साहेबांवर टीका करावं याची पात्रता जरी आहे का? काय बोलतो ते वळसे पाटील साहेबांना आढळरावांना, याची पात्रता पण नाही. त्यांनी सल्ला देऊ ना नक्कीच. तो लहान आहे अजून, त्याला सल्ला माझा एवढाच राहील का वेळीच सुधार, वेळीच बदल कर. आपण आपल्या पात्रतेप्रमाणे राहायचं. आपण कुठले कार्यकर्ते गावातही नीट कोणी आपल्याला ओळखत नाही तर तू एवढ्या मोठ्या नेत्यांवर आपल्या दैवतावर टीका करायला लागला, हे चुकीचं आहे ना. ह्या साधेशा पोरांनी ज्याचं वय पण नाही, साहेबांनी जेवढं वर्ष काम केले समाज त्याचं वय पण नाही ना, त्यांनी सुधारायला पाहिजे. अरे हा चांगला आहे, आमचा मित्रच आहे राजकारणात, तो आमच्या मागे पुढे पण त्याला चांगला पण आहे, मित्र पण आहे, सुधर पण. आता शेवटी गावात आहे. त्यांनी पण मी फोन केला, अरे हे चुकीचं आहे. मी त्याला फोन करून सांगितलं ना, म्हटलं हे चुकीचं. काय म्हणाले? तो म्हटला म्हणजे जे म्हटलं तेच सांगू, खरं सांगायचं ना. कॅमेरा चालू आहे. तो म्हटला चुकलं माझं, मी एवढं साहेबांवर किंवा आढळराव दादांवर एवढं बोलायला नव्हतं पाहिजे, माझं चुकलं, मी लागलं तर माफी मागतो. आता मला एक सांगा, भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सभा झाली, जे काय घडलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं. बरोबर. तुमच्या चष्म्यामधून वार्षिक सभेमध्ये नक्की गोंधळ कोणी घातला? देवदत्त निकम यांच्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी फ्लेक्स पाहायला मिळतात की एकटा वाघ नडला. नाही, आता कसं आहे, देवदत्त निकम यांनी हा पूर्वनियोजितच त्यांनी ठरवून आले होते. पूर्वनियोजित त्यांना कार्यकर्त्यांना ती वार्षिक सर्वसाधारण सभा ही उधळूनच लावायची होती. पण आता ठीक आहे, काही कोणी कमी नसतं. आमचे वन कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि शेवटी आमच्या नेत्यावर एखाद्याने काही बोललं किंवा आरोप केले. अरे बेट्या, तू आला कुठून? वार्षिक सर्वसाधारण सभेला तो समोरून आला पुढच्या गेटनी आणि जाताना मागच्या गेटनी गेला आणि कसा वाघ नाडला. वर्ष भीमाशंकर कारखान्याचं सभापती व चेअरमन पद त्यांनी भूषवलं. 7 वर्ष बाजार समितीचं सभापती होते ते आणि अनेक पदं दिली. सगळं आमच्या कळंब चांडवली जिल्हा परिषद गटाची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु एकदा कुठंतरी तिकीट दिलं नाही बाजार समितीला, लगेच नाराज झाले, लगेच दुसरा विचार केला आणि स्वतः निवडणूक लढली. आणि आता लगेच पवार साहेबांना सोडलं, साहेबांनी पवार साहेबांना सोडलं. अरे साहेबांनी पवार साहेबांना सोडलं हे कशासाठी सोडलं? पहिलं आपण महत्त्व कुणाला देत असतो राजकारणात, समाजकारणात जो माणूस असतो, पहिलं त्याची म्हणजे प्रायोरिटी जी असते ती पहिली जनतेशी असते, त्यानंतर दुसरी नेत्याची असते आणि नंतर पक्षाशी असते. साहेबांनी तीच जबाबदारी जनतेशी पाळली. जे डिंब्याचं पाणी जे कर्जत जामखेडला जाणार होतं ते रोखण्यासाठीच साहेबांनी पवार साहेबाला सोडलं. पण यांनी कशासाठी सोडलं? जर 10 वर्ष आपल्याला कारखान्याचं चेअरमन पद भेटतंय, 7 वर्ष सभापती पद भेटतंय, पक्षामध्ये 2 नंबरचं पद आपल्याला भेटतंय, आपल्या विचारानेच सगळा म्हणजे आपलं ऐकूनच पक्ष चालतोय. फक्त कधीतरी एकदा 5 वर्ष बाजार समितीचं तिकीट दिलं नाही म्हणून लगेच त्यांनी साहेबांना सोडलं. म्हणजे साहेबांचे एवढ्या वर्षाचे उपकार हे विसरले, लगेच साहेबांना सोडलं. उपकार विसरले असं कसं म्हणायचं? त्यांच्या देवाऱ्यामध्ये
साहेबांचा फोटो ठेवून ते पूजा करायचे. नक्कीच नक्कीच. ते स्वतः भाषणामध्ये म्हणायचे की मी सकाळी घरातून बाहेर पडताना माझ्या देवाची पूजा करतो आणि नंतर वळसे पाटील साहेबांना हात जोडतो, नमस्कार करतो आणि तरच बाहेर पडतो. पण ते विसरले ना आता. त्यांनी साहेबांचे एवढे ते उपचार, खरं होतं का नौटंकी होती? नौटंकीच म्हणायला पाहिजे ना आता. त्यावेळेस ते खरं होतं, पण आता नौटंकी वाटायला लागली ना. बरोबर आहे का नाही? त्यांनी असं साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे. आता सध्या तालुक्यामध्ये चर्चा जोरात चालू आहे की गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत चांगली होणार, लढत रंगणार. तुम्हाला कसं वाटतं? अशा चर्चा तर इथून पाठीमागे भरपूर वेळा झाल्या. ज्या वेळेस साहेब निवडणुकीला उभे होते, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका असायच्या, पहिल्या वेळेस कल्पनाताई आढळराव होत्या, अरुण गिरे होते, नंतर राजाराम बानखिले होते. प्रत्येक वेळेस विरोधक कसं हवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. परंतु प्रत्येक इलेक्शनला साहेब हे चढत्या मताधिक्यानेच निवडून यायचे. आताही तीच परिस्थिती आहे, आताही तीच परिस्थिती होणार. बघा, निवडणुकीचा निकाल लागू द्या, मग काय परिस्थिती होती. सर्वसामान्य जनता ही वळसे पाटील साहेबांच्याच मागे आहे. भीमाशंकर कारखान्यामध्ये डेटकनचा ऊस येतो, म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये शिरूर आंबेगाव तुमचा विधानसभेचा मतदारसंघ आहे. 42 गावांमधला ज्या लोकांनी ऊस घातला, शेअर्स अनामतपोटी काही लोकांनी पैसे जमा केले, जुन्नरच्याही लोकांनी शेअर्स अनामतपोटी पैसे भरले. देवदत्त निकम चेअरमन असताना ह्या लोकांना सभासद करावं या संदर्भामध्ये फारसा आवाज उठवला नाही. आता ते म्हणतायत ह्या लोकांना मी सभासद करणार. हे आता म्हणतायत. 10 वर्ष नाही सुचलं यांना. 10 वर्ष यांच्यात हातात पॉवर होती ना, ते चेअरमन होते ना. मग ज्या शिरूर तालुक्यातले असतील शेतकरी किंवा जुन्नर तालुक्यातले असतील शेतकरी, त्यावेळेस ते काय करू शकले नाही. आत्ता वार्षिक सर्वसाधारण सभेत भीमाशंकरच्या साहेबांनीच त्या ठिकाणी सांगितलं की आपण त्यांना सभासद करून घेण्यास तयार आहे, परंतु अडचण अशी आहे का शिरूरचे काय म्हणजे कारखाना गोडगंगा असेल किंवा तुमचा जुन्नर तालुक्याचा विघ्नर असेल, त्या कारखान्याने आमचे शेतकरी सभासद करून घेऊ नका म्हणून साखर आयुक्ताकडे तिकडं त्यांनी त्यांचं म्हणणं तक्रार केली का यांना सभासद करून घेऊ नका. आणि तो आता प्रश्न प्रलंबित आहे. समजा त्याचा निकाल लागला, साखर आयुक्तांनी सांगितलं का यांना तुम्ही सभासद करून घ्या, तर साहेब त्यांना सभासद करून घेणारच ना. परंतु मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय का 10 वर्ष हे चेअरमन असताना यांना त्यावेळेस का नाही सुचलं. आता फक्त स्वतःच्या राजकीय पोळी वाजून घेण्यासाठी हे त्या लोकांना हे व्हायबल करण्याचा प्रयत्न करतात साहेबांच्या विरोधात. परंतु यांचं काही चालणार नाही. देवदत्त निकम ज्यावेळेस वळसे साहेबांच्या सोबत होते तेव्हा सुद्धा तुम्ही देवदत्त निकम यांना चांगले म्हणायचे, आता मात्र वाईट म्हणावं लागतंय. नाही, चांगले म्हणायचे नक्कीच ना. जोपर्यंत आमच्या देवाबरोबर जो माणूस आहे, वळसे पाटलांबरोबर ते होते, तर आम्ही त्यांना चांगलेच म्हणणार ना. पण त्यांनी वळसे पाटलांना सोडलं, आम्ही त्यांना सोडलं आणि जनताही पण त्यांना सोडणार. 2019ला वळसे साहेबांना जे काही मताधिक्य मिळालं, 24ला चित्र काय पाहायला मिळेल? मताधिक्य घटेल की वाढेल? नाही, मताधिक्य घटण्याचं कारण काय वाणी साहेब? पवार साहेबांना सोडल्यामुळं? नाही, पवार साहेबांना सोडलं असं काही नाही. पहिली आपली राजकारणी माणसाची मक्तेदारी ही जनतेशी असते, नंतर नेत्याची असते. मी अगोदरही तेच सांगितलं. जनता वळसे पाटील साहेबांना विसर मतांचा फटका बसेल? नाही, मागच्यापेक्षा ह्या वेळेस अजून लीड वाढणार. बघा तुम्ही, निवडणुकीचा निकाल लागू द्या. आणि महत्वाचं म्हणजे आता समोरचा उमेदवार कोण आहे तोच ठरला नाही अजून. शंका आहे? 100% शंका आहे. म्हणजे देवदत्त निकम पाय धरणार नाही साहेबांच्या विरोधामध्ये? मला नाही वाटत धरेल म्हणून. सुरेश भोर? नाही, हे बघा, आता कसं आहे, कोणतरी विरोधी उमेदवार असणारच साहेबांच्या विरोधात. परंतु असं काही कोणी समजू नये विरोधकांनी का मलाच तिकीट मिळेल वगैरे. तेच सांगता येत नाही. राजकारण आहे, वरच्या लेवलला काय गोष्टी घडतील, काय होईल हे सांगता येत नाही ना. बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, बोलण्याचा अर्थ काय घ्यायचं? मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, पण असं काय लगेच तिकीट मिळतं झाला आमदारण भावी आमदारण
हे काय समजू नये. शेवटी जनता आहे आणि राजकीय घडामोडी आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या. ह्या दिवसाला राजकीय घडामोडी बदलत चालतात. त्याच्यामुळे कुणी जास्त हवेत जाण्याचा प्रयत्न करू नये. हा सल्ला. सल्ला म्हणा पाहिजे तर वळसे पाटील साहेबांच्या विरोधात लढणं काय एवढं सोपं नाही. कारण का ह्या माणसांनी 35 वर्ष हा आंबेगाव तालुका फुलासारखा जपलाय. कार्यकर्ते घडवलेत, सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सामील झालेत. आणि थोडीशी आता समजा साहेबांना अडचण आली, मध्यंतरी थोडा अपघात झाला आणि लगेच वळसे साहेबांच्या विरोधात जायचं किंवा हे करायचं हे जनता मान्य करणार नाही. साहेबांना सहानुभूती राहणार यावेळेस. आपल्यासोबत होते बाजार समितीचे संचालक संदीपराव थोरात. त्यांनी त्यांची मतं अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहेत. हरी थोरात यांनी त्यांच्यावर केलेली टीका, वळसे पाटलांवर केलेली टीका त्यांनी पूर्णपणे खोडून काढलेली आहे. हरी थोरात यांचं वय पाहता त्यांनी वळसे पाटील शिवाजी आढळराव यांच्यावर टीका करणं निश्चित योग्य नाही. आपण आपली अवकात पाहून, योग्यता पाहून टीका करायला हवी, याचं भान सगळ्यांना असायला हवं. दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्याचं नंदनवन केले, ही वस्तुस्थिती आहे. सध्या काही प्रमाणामध्ये वळसे पाटलांबद्दल नाराजी व्यक्त होते. वळसे पाटील लोकांना भेटत नाही, लोकांमध्ये फिरत नाही, लोकांमध्ये जात नाही, लोकांमध्ये प्रेमाने बोलत नाही, अशी चर्चा होते. आता ही चर्चा कितपत खरी कितपत खोटी हे लोकांना आणि वळसे साहेबांना माहिती. देवदत्त निकम 10 वर्ष भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष होते, बाजार समितीचे सभापती 7 वर्ष होते. त्यावेळेस दिलीप वळसे पाटील वाईट आहेत किंवा चांगले नाहीत हे त्यांना कधीही जाणवलं नाही. केवळ हे पवार साहेबांकडे राहिले, ते अजित पवारांकडे गेले. देवदत्त निकम यांची स्वप्न, यांचं मिशन वेगळं आहे, आमदार व्हायचे, म्हणून सध्या असं काही चाललंय का हे लोकांना कळत नाही असं नाही. आंबेगावकरांनो, जो विकास करतो, जो कामाचा आहे, त्याच्या पाठीमागे उभे राहा. देवदत्त निकम यांना साथ द्यायची का वळसे पाटलांच्या सोबत राहायचं हा प्रश्न तुमचा आहे. जो उमेदवार योग्य आहे, जो कामाचा आहे, त्याला साथ द्या. कोणाच्याही आमिषाला, आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. कामाच्या माणसाला साथ द्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, चांडोली बुद्रुक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.